तर सामन्याला सुरुवात होते. शिवंजय आलमान विरुद्ध उर्वी 11 नाणे. आलमान संघाकडनं प्रथम षटक घेऊन येतोय बाबू. उर्फ संदेश उर्फ बाबू. सामना करेल भूषण, एक दर्जेदार फलंदाज की ज्याने कित्येक मैदानं गाजवलेले आहेत. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, सुरेख चेंडू. बाबू डाव्या हाताने डावखुरा मारणार करणारा. चेंडू काहीसा समजला नाही भूषण यांना. पहिला चेंडू पहिल्या षटकातील निर्धाव जातो. षटकातील दुसरा चेंडू, पुन्हा निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी होते बाबूकडून. नाणे संघासाठी दीक्षित बागुल आणि मयूर पाटील यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय संदेश. सुरेख चेंडू, पुन्हा निर्धाव चेंडू. भूषण काहीसा खेळपट्टीवर अजून स्थिरावलेला नाहीये, त्यामुळे सुरुवातीचे 3 चेंडू अजून काही त्याच्या पाहिजे तसे बॅटच्या रडार मध्ये येत नाहीयेत. परिणामी अजून काही उर्वी 11 नाणे संघाचे खाते खोलण्यात त्याला यश आलेलं नाही. 3 चेंडू चालू टाकून झालेले आहेत. पहिल्या षटकातील 3 चेंडू नंतर धावसंख्या आहे ती 0. षटकातील चौथा चेंडू सुरेखरित्या डोलेला आहे. कृपया प्रेक्षकांनी थोडं मैदानाबाहेरून जावं. तर अशा रीतीने ह्या एका चौकारानं स्वतःच वैयक्तिक खातं उघडते भूषण, त्याचप्रमाणे संघाचं खातं उघडते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या धावेवर. प्रथम षटकातील 4 चेंडू टाकून झाले. धावसंख्या जाऊन पोहोचते 4, बिनबाद 4. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय संदेश उर्फ बाबू. सामना करतील ते भूषण आणि सुरेख डोळावलेला चेंडू पाहूया. दीपेश चेंडू खाली जातोय, मात्र चेंडू काही मैदानात स्थिरावत नाहीये. षटकार, या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 10. भूषण देखील त्याच्या वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 10. या 5 चेंडू 10 धावा. भूषण खेळतोय 10 वर. षटकातील प्रथम षटकातील शेवटचा चेंडू सामना करतील भूषण. बाबू यांनी सुरेख चेंडू टाकले होते. प्रथम 3 चेंडू जे निर्धाव गेले होते, मात्र पुढील 2 चेंडूवर समाचार घेण्यात येईल. आणि आता मात्र त्रिफळाचित झालेले आहेत भूषण. अशा रीतीने पहिला झटका बसतोय उर्वी 11 नाणे संघाला भूषण याच्या रूपाने. धावसंख्या 10 वर असताना 10 रन 1 गडी बाद. प्रथम षटक संपतंय. संदेश उर्फ बाबू याचा आता मैदानात जातोय शुभम. शिवंजय आलमान संघाकडून दुसरं षटक घेऊन येईल अर्थातच दीपेश गोलफ, एक धडाकेबाज फलंदाज की ज्यांनी आपला पूर्ण पालघर जिल्हा गाजवून सोडलाय असा अष्टपैलू खेळाडू दीपेश गोलफ, ज्याचे दूरवरचे षटकार बघण्यास प्रेक्षक वर्ग आतुरलेला असतो असा दीपेश गोलफ आलमान संघाकडनं दुसरं षटक घेऊन येतोय. टी शर्ट ओके. सर्वांनी नोंद घ्यावी. आपला WCAच्या नियमानुसार ड्रेसिंग कंपल्सरी असेल, मात्र आलमान संघाकडे ड्रेसिंग ही परिपूर्ण नसल्या कारणाने त्यांना आता 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. ही पेनल्टी आता नंतर ऍड करावी. हा, आता 1 ओव्हर संपलेला आहे त्याच्यामुळे ते ऍड होईल.
तर शिवंजय आलमान संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो दीपेश घोलप, फिरकी गोलंदाज. कलात्मक गोलंदाजी करतोय तो आणि त्याचा सामना करेल कुणाल. एक षटक 6 बॉल ज्याने नॉन स्ट्राईकला उभे राहून पाहिलेले आहेत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज कुणाल सामना करेल दीपेश घोलप यांच्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा. सुरेख चेंडू, टोललेला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर जातो षटकार. पहिला चेंडू जातो दीपेश घोलप यांचा मैदानाबाहेर षटकार. कुणाल यांनी सुरेख चेंडू टोलवून 6 धावा वसूल केल्यात आपल्या संघासाठी आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावांवर. षटकातील दुसरा चेंडू दीपेश घोलप कुणाल यांच्यासाठी पॉइंटच्या दिशेने चेंडू 1 धावे करता 1 धाव पळून काढून धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावा. 1 गडी बाद 19 धावा. उर्वी 11 नाणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 19. द्वितीय षटकातील दुसरा चेंडू समाप्त होतोय. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय दीपेश. सामना करील शुभम. सुरेख चेंडू, चेंडूवर फिंगर रोल करून चेंडू स्लो करून सुरेख निर्धाव चेंडू हाताळलेला आहे दीपेश यांनी. द्वितीय षटकातील तिसरा चेंडू निर्धाव संपतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 19. 1 गडी बाद. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय दीपेश. अजून षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. सामना करेल शुभम. सुरेख चेंडू बहु टोलावलेला आहे. हवेत चेंडू मात्र जातोय षटकार. या 6 धावेच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 25. 1 गडी बाद 25. उर्वी 11 नाणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 25. शुभम खेळ आपलं खातं खोलतोय 6 धावेने. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असून आता 5वा चेंडू घेऊन येतो दीपेश. पुनश्च फिंगर रोल करू इच्छितो मात्र हा पुन्हा जाईल मैदानाबाहेर 6 धावांकरता. या 6 धावांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचेल 31. दीपेशचा काहीसा समाचार घेतलेला आहे शुभम यांनी. निश्चितच या षटकामध्ये एकूण 3 6 मारण्यात आले. 3 षटकार मारण्यात आहेत नाणे संघाकडून. शेवटचा चेंडू षटकातील पुन्हा फिंगर रोल करून 1 धावे करता चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 32. दुसऱ्या षटकाचा खेळ आता समाप्त होऊन जी आता मॅन्डेटरी पॉवर प्लेची जी मर्यादा आहे ती संपते. तिसरं षटक घेऊन येतोय पुन्हा संदेश उर्फ बाबू. उर्वी 11 नाणे संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचत आहेत त्या 32. 1 गडी बाद 32. निश्चितच अत्यंत समाधानकारक फलंदाजी केली जाते उर्वी 11 नाणे संघाकडनं. शुभम काहीसा आक्रमक होतोय. भूषण 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 10 धावांवर जो बाद झाला फलंदाज, त्यानंतर मात्र डावाला सावरतायत कुणाल आणि शुभम. ही जोडी डावाला आता सावरते आणि निश्चितच एक सकारात्मक धावसंख्येच्या दिशेने पाऊल उचलते उर्वी 11 नाणे संघाचे. चला थोडी घाई करावी, आपल्याला उशीर होतोय सामन्यामध्ये. कृपया वेळेचं भान राखून सहकार्य करावं जेणेकरून आपल्याला सर्व सामने हे जास्तीत जास्त षटकांचे खेळवताना सहकार्य मिळेल. चल तिसरे षटक घेऊन येतोय शिवंजय आलमान संघाकडून संदेश बाबू. सामना करतील कुणाल. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. धावसंख्या आहे 32. 1 गडी बाद 32. सुरेख चेंडू उंच उडालेला झेल आणि भाऊ यांनी एका हातामध्ये झेल टिपलेला असून कुणाल यांची खेळी संपुष्टात येते. सुरेख झेल एसटी पाठे भाऊ यांनी पकडलेला आहे. आपण पाहू शकता युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. संदेश यांना मिळते द्वितीय सफलता. प्रथम षटकामध्ये त्यांनी 1 गडी बाद केला होता 10 देऊन. आता
त्यांच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकात आणि संघाच्या तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर त्यांना गडी बाद करण्यात यश आलेले आहे. पुढील फलंदाज मैदानात जातोय शैलेश. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येईल बाबू. सामना करतील शैलेश. आपल्या संघाला कुठपर्यंत नेऊन ठेवतायत उर्वी 11 नाणे संघाला ते पाहण्यास शैलेश सामना करतील बाबू. डावखोर हाताचा गोलंदाज. दुसरा चेंडू सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 32, 2 गडी बाद, 32 धावा. सुरेख पळवला चेंडू. निश्चितच या चेंडू 6 धावा वसूल केल्या जातील. या 6 धावेने शैलेश आपलं खातं उघडतोय. जाऊन पोहोचते 6 धावा आणि संघाची धावा जाऊन पोहोचते ती 38. जवळजवळ आलमान संघाच्या गोलंदाजीचा अर्धा चरण संपलेला आहे. 2.3 चेंडू टाकून झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38. शैलेश पहिला चेंडू निर्धाव केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र आपलं खातं उघडतोय आणि षटकाराने खातं उघडतोय. षटकातील पुढील चेंडू घेऊन येतील चौथा बाबू. शैलेश पुन्हा काही बॅट फिरकावली होती मात्र चेंडू व्यवस्थित काही आला नाही बॅटवर, त्यामुळे 1 धावेवर त्यांना समाधान मानावं लागते. त्यांची वैयक्तिक धाव जाऊन संपवत्या 7, संघ जाऊन पोहोचते 39. यापुढील होणारा सामना सलामी स्पोर्ट्स निसोळे 4 चेंडू टाकून झालेले आहेत. षटकातील 5वा चेंडू विरुद्ध चिंचगरपाडा. कव्हरच्या दिशेने फक्त जेंटल टच करून 1 धाव तर पळून काढले. दुसरी धावेची अत्यंत थोडी रिस्क होती मात्र ती देखील पळून पूर्ण होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 41, 2 गडी बाद 41. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील बाबू. शेवटच्या चेंडूवर येते विकेट. बाबू यांच्या बाद होतोय शुभम. किती शुभम बाद होतोय 15 धावांवर. तीन षटकांचा खेळ समाप्त होऊन उर्वी 11 नाणे संघ जाऊन पोहोचतोय 41 धावांवर. चला थोडी घाई करावी आलमान संघ. नवीन फलंदाज येतोय उर्वी 11 नाणे संघाकडून योगेश. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41. 3 षटकांचा सामना संपलेला आहे. 2 ओव्हर शेष आहेत. गोलंदाज येतोय विशाल. वैयक्तिक पहिलं षटक संघाकडून. चौथं षटक घेऊन येतोय विशाल. षटकातील पहिला चेंडू. सामना करतील शैलेश. फसवा चेंडू. सुरेख चेंडू
मात्र पंचांचा इशारा येतोय अवांतर वाईट चेंडू थोडासा उजव्या एसटीच्या अधिक बाहेर पडतोय. पुनश्च प्रयत्न करतील पहिला चेंडू टाकण्याचा. पुन्हा त्याच लाईनवर चेंडू टाकला होता मात्र फलंदाजांनी ह्या चेंडूला टोलावून एक धाव पूर्ण केले. धावसंख्या जाऊन पोहोचते 43. चौथ्या षटकातून एक चेंडू टाकून झालेला आहे. धावसंख्या आहे ती 43. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या उर्वी 11 नावाच्या संघाची 43 जाऊन पोहोचते. षटकातील दुसरा चेंडू सामना करतील योगेश. पुन्हा काहीसा बाहेर टाकलेला चेंडू. पुन्हा पंचांचे दोन्ही हात हवेत येत आहेत. वाईटचा इशारा होतोय. या एका अवांतर धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 44. पुन्हा चौथ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत विशाल. सामना करतील योगेश. योगेश यांच्या बॅटमधून उंच उडलेला चेंडू पाहूया आणि हा षटकार. चेंडूने उंची गाठली होती आणि थोडीच लांबी देखील गाठली आहे मात्र क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न करून देखील चेंडू काही त्यांना आतमध्ये रोखता आला नाही आणि या 6 धावांच्या मदतीनं नाणे संघाचं अर्धशतक लागतंय. 3 षटक आणि 2 चेंडूच्या मोबदल्यात म्हणजे एकूण 20 चेंडू मध्ये नाणे संघाचं अर्धशतक लागते आपल्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. याकरता 20 चेंडू खर्च केलेले आहेत. षटकातील तिसरा चेंडू घेऊन विशाल. सामना करतील योगेश. पुनश्च चांगल्या लाईनवर टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडू टाकून झालेत विशाल यांच्या षटकातले. त्यांनी आतापर्यंत धावा मोजल्यात 9. एका षटकार त्यांनी खालेला आहे. चौथा चेंडू विशाल यांचा पुन्हा आता तर अत्यंत अत्यंत No+1 डिक्लेअर 1 अशा 2 धावा 2 अवांतर धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 52 धावा. आणि आता निश्चितच पुढचा चेंडू म्हणजे फलंदाजासाठी पर्वणी फ्री हिट. विशाल आपल्या षटकातील चौथा चेंडू टाकतायत फ्री हिटचा. सामना करतील योगेश. खोलवर चेंडू खोल टप्प्याचा चेंडू. संदेश यांनी एक धाव पाहून दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि इथे निश्चितच फलंदाज बाद होत आहेत. धावचीतच्या रूपाने फलंदाज बाद होत आहेत. आता ताईपणा निश्चितच महाग पडला योगेशांना. चांगली फलंदाजी करत होते मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीतच्या रूपाने बाद होत आहे फलंदाज योगेश. चौथा गडी बाद होतोय. तर इथे आमचे साथीदार सलामी स्पोर्ट्सचे बुजुर्ग खेळाडू भगवानजी पष्टे तसेच संतोषजी पष्टे यांचं मंचावर आगमन होत आहे. कृपया त्यांनी आसनस्थ व्हावे. फलंदाजाचे नाव मोहन. धावसंख्या झालेली आहे 53. चेंडू टाकून झालेले आहेत 4. षटकातील निर्धाव चेंडू निघतोय. चौथ्या षटकातील 5का चेंडू निर्धाव. थोडा अवांतर धावा विशाल यांनी दिल्या आणि एक 6 खाला मात्र उर्वरित चेंडू एक बळी मिळवून निर्धाव टाकलेला आहे. जवळजवळ षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू टाकून घेतोय विशाल. पुनश्च आता मात्र गडी बाद होतोय. यष्टी पाठीमागे दीपेश यांचा सुरेख झेल. षटकाच्या अंतिम चेंडूवर गडी बाद होतोय. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53. 4 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53. 5 गडी बाद 53 धावा. सातवा गडी मैदानात येतोय विनोद. हाणामाराची षटक घेऊन येत आहेत भाऊ सोनावणे. एक कलात्मक गोलंदाज.
हाणामारीचं षटक उर्वी 11 नाणे संघ निश्चितच प्रथम 2 षटकामध्ये 32 धावा होत्या. त्यानंतर देखील थोडासा धावसंख्येवर अंकुश लावण्यात आलेला आहे गोलंदाजांकडून. भले थोडे काही अवांतर धावा गेल्या असतील मात्र मोठे फटके किरकोळ आले. एकच आला मागच्या षटकामध्ये. आता मैदानात आहे एक षटकाराच्या सहाय्याने जो 8 धावेवर खेळतोय शैलेश आणि नव्यानं आलेला फलंदाज विनोद. आता सामना करतोय शैलेश जो 8 धावांवर खेळतोय. भाऊ सोनावणे एक दर्जेदार गोलंदाज. सुरेख चेंडू भाऊ यांचा. भाऊ कित्येक वर्ष झाले मी बघतोय आलमान संघासाठी त्यांनी कित्येक सामने जिंकून दिलेले आहेत. दीपेश यांना जो थोडाफार हातभार लावण्याचा जो प्रयत्न असतो त्यांचा निश्चितच आज त्यांच्याकडे थोडे गोलंदाज कमी आहेत. पुन्हा निर्धाव चेंडू होता मात्र दीपेश थोडंसं फंबल होतं दीपेश यांच्याकडनं. धावचित करण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी झालेला आहे. भाऊ यांना थोडं चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. या एका अवांतर धावेने उर्वी 11 नाणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 54. या षटकातील उर्वरित 4 चेंडू मध्ये पाहूया सामना करतील नव्याने आलेले फलंदाज विनोद. आता मात्र 4 षटकांमध्ये किती फटके येत आहेत. उंच उंच फटके मारतात पाहूया. मात्र सुरेख टोललेला चेंडू मात्र एकच धाव मिळेल. या एका धावेने उर्वी 11 नाणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 55. शेवटच्या षटकातील 3 चेंडू अजून टाकायचे शिल्लक आहेत. फुलटॉस चेंडूचा समाचार घेण्यात थोडा यश आलं होतं मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेने उर्वी 11 नाणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 56. अंतिम षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. शैलेश जे एका षटकारांच्या मदतीने 9 धावांवर खेळत आहेत. सामना करतील 5व्या चेंडूचा फुलटॉस चेंडू. आता मात्र त्याला माफी नाही. षटकार भाऊ यांचा फुलटॉस चेंडू आणि तो गेला मैदानाच्या बाहेर. या 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते उर्वी 11 नाणे संघाची 62. अंतिम षटकातील अंतिम चेंडू घेऊन जातील भाऊ. थोडेसे निराश हताश. दीपेश त्यांना एसटी पाठीमागून थोडं मार्गदर्शन करतायत मात्र भाऊ षटकातील शेवटचा चेंडू भाऊ यांचा. खोलवरच्या टप्प्याचा चेंडू मैदानालगत येतोय. पाहू 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. या 2 धावेने उर्वी 11 नाणे संघाचा धावसंख्या जाऊन पोहोचते 64. आलमान संघाला टार्गेट असेल आता 65 धावांचं. 65 धावा कराव्या लागतील 5 षटकांमध्ये आलमान संघाला.
सलामी स्पोर्ट्स निचोळे विरुद्ध चिंचगड पाडा नाणेफेक होईल. चला आदित्य पवार आलेले आहेत, त्यांनी कृपया आसनस्थ व्हावे. मंडळ त्यांचे स्वागत करत आहे, सहर्ष स्वागत. चला तर आलमान संघाला आता धावसंख्या करायची आहे ती 64 आणि या 65 या धावा पूर्ण करायचे असतील तर एक फलंदाज की जो मैदानावर शेवटपर्यंत जर राहिला, दीपेश खोलप, तो जर शेवटच्या षटकापर्यंत तुम्हाला तिथे दिसेल तर निश्चितच या धावा पूर्ण झालेल्या असतील. त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. उंचच उंच लांबच लांब फटके ज्याचे प्रेक्षकांना बघायला आवडतात असा दीपेश घोलप एक तडाखेबंद फलंदाज, ज्याची फलंदाजी आपल्याला आता पाहायला मिळेल. वाडे तालुक्यातला जिगरबाज खेळाडू. धावसंख्येची गरज आहे 65. या 65 धावा आलमान संघ कशा रीतीने पूर्ण करतोय हे आता आपल्याला येत्या काळात पाहायला मिळेल. चला आलमान संघ 65 धावाचा जो टप्पा आहे तो गाठण्यासाठी उतरतोय दीपेश घोलप, एक तडाखेबंद वाडा तालुक्याचा अव्वल दर्जाचा खेळाडू, अव्वल दर्जाचा फलंदाज. इथे आलमान संघाच्या तंबूमध्ये अक्षरशः उलथापालथ आणि त्याचबरोबर नाणे संघाचे जे पाठीराखे आहेत ते हताश निराश. ये झेल नहीं, ये मॅच छोड़ दिया है. दीपेश सारख्या फलंदाजाचा एवढा सोपा झेल सोडणे निश्चितच किती महाग ठरेल हे येणारा काळच ठरवेल. आता पाहूया. संदेश भूषण यांनी निश्चितच एक सुरेख चेंडू टाकून दीपेश यांना फसवणार होतं, मात्र यथोचित सफलता मिळाली नाही. आणि हा संदेशांच्या बॅटीतून युक्त षटकार, सुरेख षटकार. या 6 धावेने आलमान संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8. दीपेश यांचा पहिल्याच चेंडूवर उडालेला सोपा झेल नाणे संघाकडून सोडण्यात आल्यानंतर जे जीवनदान मिळतंय त्या जीवनदानाचा कसा पुरेपूर फायदा घेणार आहे दीपेश हे बघण्यासारखं होईल. षटकातील तिसरा चेंडू संदेश यांना पुन्हा सुरेख पेवलेला चेंडू, हवेत चेंडू, मात्र हा देखील झेल घेण्याचा प्रयत्न फसतोय. 2 धावा पूर्ण आलमान संघाकडनं. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 10. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पोहोचते 10 या धावांवर. बिनबाद 10. भूषण यांनी खरोखरच पहिल्याच चेंडूवर दीपेश यांना जाळ्यात फसवलं होतं, जाळ्यात अटकवलं होतं, मात्र क्षेत्ररक्षणाची पुरेपूर साथ न मिळाल्याने यशापासून थोडे दूर राहत आहेत. पुन्हा टोलेला चेंडू आणि निश्चितच या चेंडूवर 4 धावा करतात. चेंडू निघून जातोय. या 4 धावेने धावसंख्या शिवंजी आलमान संघाची जाऊन पोहोचते ती 14. बिनगडीबाद 14. अपेक्षा दीपेश यांच्याकडनं होती, मात्र संदेश आक्रमक खेळ करतोय आपल्या संघासाठी. संदेश जाऊन पोहोचतोय स्वतःच्या एक षटकार आणि चौकाराच्या मदतीनं 12 धावांवर, वैयक्तिक 12 धावांवर खेळतोय संदेश. षटकातील चेंडू टाकून होत आहे 4. धावसंख्या झाली ती 14. बिनगडीबाद 14. षटकातील 5वा चेंडू भूषण यांचा संदेश करता. पुन्हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू टाकतो विकेट झोन मध्ये. 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. षटकातील अंतिम चेंडू. सामना मला ते वाटतंय पुन्हा संदेशच करतील, कारण की जरा खेळपट्टीवर स्थिरावले होते. दीपेश हे केवळ एका चेंडूवर 2 धावेवर समाधान मानतायत. उर्वरित 4 चेंडूवर संदेश यांनी धावसंख्या पोहोचवली ती 15. पंच आम्हाला सवय देते पंचांना, आम्हाला सवय. एक कुणाल तू बॅटिंगला उतरणार नाही, ये ना आता, ये तू काय बसलाय. तर पुढील समालोचन करतील एक उत्कृष्ट आणि उभरते समालोचक कुणाल मोकाशी. या असं नसतं.
खूप चांगलं समालोचन ते आपण ऐकलं अमित पष्टे यांचं, जिथे व्हाईट बॉल येतोय संदेश आहे आणि दीपेश घोलप त्याला आपण पाहतो बॅटिंग करण्याकरता. तिथे संदेशच्या विपक्षात वाईट टाकला. पुढचा बॉल भूषण पाटील, पहिले षटक, जिथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डवर धावा लागल्यात, त्या 16 धावा. आता येणारे 24 बॉल विजयाकरता 49 धावांचं आव्हान आहे इथून पुढे या मॅच मधनं. ओव्हर नंबर 2 करता प्रणय पाटील आलाय गोलंदाजी ट्रॅकवरनं, जिथे चांगली गोलंदाजी करण्याकरता तो सज्ज झालाय. टीम उर्वी 11 नाणे, उर्वी 11 नाणेकरांची देखील स्पर्धा येते. सरपंच उपसरपंच चषक 2025 चा थरार तो आपण देखील पाहणार आहोत. येत्या काही पुढच्या आठवड्यांमध्ये ती स्पर्धा येईल. तत्पूर्वी दीपेश घोलप बॅटिंग करण्याकरता नेक्स्ट मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. तत्पूर्वी प्रणय पाटील गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. ओव्हर नंबर 2, तिथे दीपेश घोलप स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता सज्ज आहे. त्याच्या विपक्षात प्रणय पाटील, जिथे रिक्स ती दीपेश घोलपने घेतली आहे. सिंगल ती अर्जित झाली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 17 ती स्कोर कार्डवर लागतीये. चांगली मॅच आपण पाहतोय. 48 धावांचा अजूनही इथून पुढे टार्गेट असेल ते टीम शिवंजय स्पोर्ट्स अलमान या टीमला. संदेश बाबू एका बाजूने चांगली बॅटिंग तो मैदानात न करतोय. त्याच्या विपक्षात पुढचा बॉल, तिथे पडल्यानंतर बॉलला फिरवलंय, स्विंग झालाय. यष्टी रक्षक बाकीचं काम मात्र कम्प्लीट करतोय. डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा संदेश भोईरच्या विपक्षात. जिथे सिंगल ती अर्जित होतीये. टीम धनंजय, टीम जयबजरंग चिंचगर आपण टॉस करण्याकरता यायचंय. हा टॉस झालाय का? ओके. आई गावदेवी चिंचगर हा संघ आहे मैदानात. जाऊयात पुढचा बॉल, जिथे दीपेश घोलप आहे स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता. हाफ ट्रॅकर बॉल, जिथे पिक केलंय बॉलला पाठवलंय षटकारा करता. दीपेश घोलपच्या बॅटमध्ये आलाय षटकार 6. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जी वेग पकडतीये 24 धावा त्या स्कोर कार्डवर लागतात. सकाळच्या सत्रापासून खूप चांगली बॅटिंग या मैदानावर मोजम पटेल असतील त्यानं देखील केली आहे, रझानं देखील केली आहे. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ते रझाच्या नावावर आहे. तब्बल 7 ते 8 षटकार रझाच्या पाठमधनं आले. दर्जेदार बॅटिंग रझाने केली आहे. 24 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. प्रणय पाटील याच्यावर हल्ला बोल केला जातो. दीपेश घोलप आहे स्ट्रायकर एंडवर. चांगला षटकार तो दीपेश घोलपच्या बॅटमधनं आलाय. संदेश आणि दीपेश घोलपची जोडी ती मैदानात पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा, जिथे चेंडू बराच काळ हवेत आहे घोषित क्षेत्र, तिथे चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल ती अर्जित होती आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 25. पाच चेंडू टाकून झालेत 25 धावा त्या स्कोर कार्डवर लागलात. प्रणय पाटीलला आपण पाहतोय ऑन बॅटिंग मार्कवर दीपेश घोलप आहे. जिथे सिंगल ती अर्जित होतीये 13 च्या सरासरीनं 26 धावा आता सध्या पहिल्या 2 ओव्हरला लागल्यात. प्रति ओव्हरला 13 ची सरासरी आहे. ती टीम शिवंजय अलमानला आणि पहिल्या 2 ओव्हरला ती सरासरी आली आहे 13 ची. पहिल्या ओव्हरला देखील जर आपण पाहिलं तर 16 आल्या. त्यानंतर मात्र जिथे प्रणय पाटील आला त्यानं स्कोर थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र 26 धावा त्या स्कोर कार्डवर लागलात. नेक्स्ट मॅच मध्ये आयोजक संघ टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे त्याच्या विपक्षात टीम पाहायला मिळेल 2 हात करेल ती टीम
टीम चिंचगर आपला एक प्रतिनिधित्व जर आमच्याशी संपर्क साधायचा आहे. टीम चिंचगर लगेच विनाविलंब या आणि संपर्क साधा. आयोजकांची येणारे बॉल 18 आणि विजया करता अजूनही 39 धावांची गरज आहे. म्हणजे पुन्हा एकदा 13ची सरासरी जी इथून पुढे आहे प्रति ओव्हर मागे. दीपेश घोलप तो मैदानात आहे. चांगली बॅटिंग ती दीपेश घोलपला करावी लागेल टीम शिवंजे स्पोर्ट्स अलमान करता. मात्र इथे एका विकेटच्या शोधात आहे. जिथे पुढचा बॉल षटकार 6 धावां करता दीपेश घोलपच्या बॅटमधनं आलाय. खूप दूरवर ठोकलेला हा षटकार 6. विनोद आलाय गोलंदाजी करण्याकरता. दीपेश घोलपनं स्वागत केलंय त्याचं षटकारानं. चांगला फटका तो दीपेश घोलपच्या पाठमधनं आलाय. प्रति ओव्हर मागे 13ची सरासरी आहे. मनामध्ये एक चांगलं लक्ष किंवा मग एक मोठी टोटल घेऊन जरी दीपेश घोलप मैदानात असला तरी मात्र खूप चांगली बॅटिंग ती दीपेश घोलप आणि टीम सध्या मैदानात होतीये. सलामी स्पोर्ट्सचे सर्व खेळाडू कुठे आजूबाजूला असतील तर आपण प्लीज मुख्य मंचाजवळ संपर्क साधायचा आहे, जिथे अमित पष्टे तुमच्या प्रतीक्षेत आहेत. जाऊयात मॅच मध्ये. दीपेश घोलपच्या बॅटमधनं षटकार आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जिथे गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न दीपेश घोलपच्या बॅटमधनं डीप स्क्वेअर लेग वरनं आणखीन एक दर्जेदार षटकार 6 धावां करता. ही ओळख आहे दीपेश घोलपची. त्याच्या बॅटमधनं आणखीन एक दर्जेदार प्रहार. सलगचा दुसरा षटकार तो दीपेश घोलपच्या बॅटमधनं आलाय. षटकार 38 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. आता इथून पुढे फक्त समीकरण बनलंय 16 बॉल आणि 27 धावा. असं वाटत होतं लक्ष कठीण आहे, मात्र दीपेश घोलप सारखा बॅटर तो मैदानात उभा आहे. आता फक्त इथून पुढे येणारे बॉल ते 16 आणि 16 बॉल मध्ये 27 धावा त्या इथनं पुढे करावा लागतील. दीपेश घोलप ऑन बॅटिंग मार्कवर. इथनं षटकार हॅट्रिकचा तो मान तो मिळवला जाईल का? पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर विनोद. तिथे घोषित क्षेत्र आहे तिथे सिंगल ती अर्जित झाली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाते. मिलिंद तो आपल्याला इन ऍक्शन दिसेल नेक्स्ट मॅच मध्ये, जिथे सलामी स्पोर्ट्स निचोळे हा संघ असेल त्याच्या विपक्षात खेळताना. धावसंख्या स्कोर कार्डवर 39 39 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. चांगली मॅच दर्जेदार मॅच ती आपण मैदानात पाहतोय, अनुभवतोय, खेळतोय. एका बाजूने टीम शिवंजे स्पोर्ट्स सलमान आणि त्याच्या विपक्षात टीम उर्वी 11 नाणे. पुढचा बॉल पुन्हा एकदा दीपेश घोलपच्या विपक्षात हाताळावा लागेल. कमी वेग होता तिथे पाहून दीपेश घोलपनं लॉंग ऑफ वरनं उडवलंय. बॉलला पाठवलंय कंपनीमध्ये. षटकार 6. दीपेश घोलपच्या बॅटमधनं आलेला आणखीन एक प्रहार. षटकार. कंपनीत जे बॉल गेले ते कंपनीतनं बॉल पाठवा. दीपेश घोलप वैयक्तिक 27 धावांची इनिंग ती त्यांना आतापर्यंत साकारली आहे. दीपेश वैयक्तिक 30 धावांवर तो दीपेश घोलप सध्या बॅटिंग करतोय. जिथे कम्युनिकेशन ते प्रॉपर होतं दीपेश घोलप कडनं, मात्र संदेश तो थोडासा पुढे आला होता. तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही इथून पुढे येणारी 2 षटकं ती शिल्लक आहेत. पुढचा बॉल आई गावदेवी स्पोर्ट्स चिंचगरपाडा हा संघ जो आहे मैदानात. धावसंख्या 46. विजया करता अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. इथून पुढे या मॅच मधनं येणारे बॉल 12 बॉल मध्ये 19 धावा त्या इथून पुढे करायच्या असतील टीम दीपेश घोलप अँड टीमला. 12 बॉल 19 हे समीकरण या मॅच मधनं आहे. इथून पुढे कंपनीत जे बॉल गेलेत ते आमच्यापर्यंत पाठवा. कंपनीत जे चेंडू गेलेत तिकडे
विजयाकरता येणारे 12 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. 13 ची सरासरी होती, ती सरासरी आता अगदी 10 वर येऊन ठेपली आहे. संदेश आहे पुढचा बॉल. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन काय आहे? ओके, जिथे सिंगल ती अर्जित झाली आहे. हर्षल भोईर ते देखील आलेत. हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. मॅच पाहण्याकरता येत असतात सातत्यानं. तिथे पुढचा बॉल दीपेश गोलपच्या बॅटमधनं आणखीन एक तगडा प्रहार. षटकार 6, दर्जेदार स्ट्रोक. तिथे या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जी वेग पकडती आहे ती जाऊन पोहोचेल तब्बल 53 धावा. आता विजयाकरता 12 धावांची गरज आहे. इथून पुढे प्रणय पाटील त्याला आपण पाहतोय 12 धावांची आवश्यकता आहे इथून पुढे या मॅच मधनं. जिथे दीपेश घोलप त्याला आपण स्ट्रायकर एंड वर पाहतोय बॅटिंग करण्याकरता. चांगली बॅटिंग ते दीपेश घोलप कडनं झाली आहे. नो बॉल तो घोषित केलाय. 1+1 का? पंच सिंगलच आहे का फक्त? नोची. ओके, फ्री हिटचा बॉल आहे. पुढचा बॉल दीपेश घोलप. एकदा वेगानं कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न तो दीपेश घोलप करतोय. 2 धावा त्या वेगानं कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. दुसरी धाव तुम्ही ती ग्राउंड मधनं घेऊ नका, पिच मधनं घेऊ नका. 4 दिवस ही खेळपट्टी इथून पुढे खेळवायची आहे. 38 या धावसंख्येवर दीपेश घोलप देखील बॅटिंग करतोय सध्या मैदानातनं. तिथे चांगला बॉल तो हाताळला जातोय. हर्षल भोईर यांना देखील मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. अगदी क्रिकेटवर नितांत प्रेम आहे. मॅच पाहण्याकरता झाले, एन्जॉय करतायत क्रिकेट. हर्षल भोईर देखील. टीम चिंचगरपाडा आपला डिसिजन तो आमच्यापर्यंत कळवायचा आहे. पुढचा बॉल जिथे 2 क्षेत्ररक्षक त्यामधला गॅप. बॉल जातोय 1 बाउन्स ओव्हर दी रोप. दीपेश घोलपच्या बॅट मधनं आलाय. चौकार 4. शेवटचा बॉल तो शिल्लक आहे. विजयाकरता 5 धावांची गरज आहे. आणि दीपेश घोलप तो वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 42 या धावसंख्येवर सध्या खेळतोय. पुढचा बॉल तिथे चेंडू हवेत आहे आणि झेल तो घेतला जातोय. फलंदाज बाद. जिथे येणारे 6 बॉल आता विजया करता 5 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 5 धावांची गरज आहे इथून पुढे या मॅच मधनं. नवीन बॅटर विशाल पवार तो मैदानात जातोय बॅटिंग करण्याकरता.
अंतिमचे 6 बॉल आणि विजयाकरता 5 धावाच्या कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आणि तुम्ही वाडा क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा खेळतायत. 4 धावांची गरज आहे. 4 धावांची गरज आहे हे लक्षात असू द्या. 61 झाल्यात, 65 पर्यंत जायचं. 4 ची गरज आहे. येणारे 6 बॉल आणि विजयाकरता 4 धावा आता इथनं पुढे कराव्या लागतील त्या टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान या टीमला. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत कळवायचं आहे. योगेश आलाय शेवटच्या 6 बॉल हाताळण्याकरता, तिथे 4 धावा थांबवण्याकरता. जिथे घोषित क्षेत्र आहे तिथे चेंडू बॉल गेलाय. 1 धाव ती कंप्लीट होतीये. येणारे 5 बॉल आता विजयाकरता 3 धावा आता इथनं पुढे कराव्या लागतील त्या टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान या टीमला. 5 बॉल आणि 3 ची गरज आहे इथून पुढे या मॅच मधनं. विशाल पवार तो मैदानात गेला बॅटिंग करण्याकरता. नेक्स्ट मॅच टीम एका बाजूने टीम आयोजक संघ तो आपल्याला पाहायला मिळेल सलामी स्पोर्ट्स निचोळे. पुढचा बॉल जिथे डॉट बॉलची उद्घोषणा होती. येणारे 4 बॉल आता विजयाकरता 3 धावा आता इथनं पुढे कराव्या लागतील या मॅच मधनं. जिथे विशाल पवार स्टायलिश फिनिश केलाय, बॉलला पाठवलाय षटकार. हा दर्जेदार मल्टी हिट आलाय. विशाल पवारच्या बॅट मधून आलाय षटकार. खेळ खलास. तो चेंडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. जो षटकार गेलाय तो बॉल आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नेक्स्ट मॅच सलामी स्पोर्ट्स निचोळे त्याच्या विपक्ष टीम आपल्याला पाहायला मिळेल चिंचगरपाडा. संघ इन ऍक्शन दिसेल या नेक्स्ट मॅच मधनं.